पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्या दबावाखातर हिंदुत्वाला बगल दिल्याने एकनाथ शिंदे हे समविचारी 40 आमदारांना सोबत घेऊन भाजपाच्या मदतीने मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले। त्यानंतर क्रमाक्रमाने 12 खासदारांसह अनेक पदाधिकारी त्यांच्याकडे आकर्षित झाले। त्याच आकर्षणातून माहूर तालुक्यात सुद्धा तालुका प्रमुख सुदर्शन नाईक यांच्यासह 26 शाखा प्रमुख आणि अनेक शिवसैनिकांसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात गेल्याची माहिती सुदर्शन नाईक यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली। स्थानिक कुलस्वामिनी हॉटेलमध्ये 26 जुलै रोजी सायंकाळी 5 वाजता घेतलेल्या पत्रकार परिषदेत पत्रकारांनी विचारलेल्या अनेक प्रश्नांना उत्तरे देताना तालुका प्रमुख सुदर्शन नाईक नाही, मागील 2.5 वर्षात हिंदुत्वाला दिलेला बगल, मंत्री आमदार खासदार यांना भेट न देणे, त्यांना विश्वासात न घेणे आदी बाबींमुळे पक्षाची चांगलीच पिछेहाट झाली आहे। पालकमंत्र्यांशी प्रत्यक्ष भेटूनही आमच्या कामाला बगल दिली जात आहे, त्यामुळे आमची सारखी घुसमट होत होती। हे सर्व सहन करीत असल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या एकत्रीकरणाला बळकटी देण्यासाठी समर्थकांसह त्यांच्यात समाविष्ट झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले। यावेळी त्यांच्या समवेत शहर उपप्रमुख विशाल चौधरी, सोशल मीडिया प्रमुख अक्षय परडकर, रुग्ण कल्याण समिती सदस्य आशिष चारभाई आणि असंख्य शिवसैनिक उपस्थित होते। माहूर तालुक्यात जिल्हा प्रमुख ज्योतिबा खराटे यांनी अथक परिश्रम घेऊन शिवसेनेचा वटवृक्ष केला, मात्र त्यांचे खंदे समर्थक सोडून गेल्याने त्यांच्या समोर यक्ष प्रश्न उभा झाला आहे। संजय घोगरेसह अनवर खिच्ची, विदर्भ न्यूज, माहूर।